आपला आवाज कोकण 24 तास। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी राजकीय वादविवाद मात्र अजूनही सुरूच आहेत आणि तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर केलेली टीका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। कशाला आणलं इथं? कधी आलं हे पार्सल? आलं कधी? आता निवडणुका लागल्यावर ना। या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपली कधी? 2022 साली। ते जे उमेदवार अण्णा कदम आहेत ते आले कधी? 2026 साली, बरोबर आहे? जर इथं ओपन नसती पडली सीट तर आले असते काय होते? मग काय तुमच्या प्रेमाखातर ते आले? तुमची सेवा करायला आले? तुमचा विकास करायला आले? अहो स्वतःच्या स्वार्थाकरता आले। का दापोलीमध्ये का घेऊन गेले ना रामदास कदम? त्याला दापोलीमध्ये घेऊन जायला पाहिजे होतं। तुमच्या पोराचा मतदारसंघ तिकडे आहे ना, तिकडे घेऊन जायला पाहिजे होतं। पण त्यांना माहिती आहे तिकडं काय आणि इकडं काय, भावाचा सुपडा साफ होणारच आहे। सुपडा साफ होणारच आहे। होणार आहे का नाही होणार आहे? करणार ना। जाऊया पैसा भिसा काय, बरं रामदास भाईचा पैसा घेऊ नका हो, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय। येडाच आहे साला। खरं मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही, सारखा तो माझ्याबद्दल बोलतोय। परवा भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं माझ्या अरे तुरे करत नाही, पण मी आता त्याला अरे तुरेच करणार। करू ना का नको करू? भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं भाषण केला आणि माझ्या मुलांच्यावर बोलायला लागला। काय बोलला? की ह्याची मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते दिवस काम करतात आणि पैसे कमवतात। अरे वेड घाव्या, माझी मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात, मेहनत करतात, उन्हा तानामध्ये उभं राहतात। रस्त्यावर डांबराचा स्प्रे मारायचा असेल तर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेला पोरगा आपल्या हातामध्ये गन घेऊन रस्त्यावर स्प्रे मारतो। चूक करतो? मी तुझ्यासारखा आमदार झालो, मंत्री झालो, पण पावसाळ्यात एकदा शेतीचा नांगर धरायला गेल्यानंतर मी नांगर धरतो। मी काय चूक करतो? मी चूक करतो काय? आमच्या संपूर्ण घराण्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही। कशाला घेतील? साल्यानो हप्तेखोर तुम्ही। आमदार भास्कर जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तर रामदास कदम हे शिवसेनेचे नेते, परंतु या दोघांमध्ये मागील काही वर्षांपासून वाद एवढे विकोपाला गेले आहेत की हे संधी मिळेल तिथे दोघेही एकमेकांवर कडक शब्दात टीका करीत असतात। अरे हप्तेखोर तुम्ही। इकडची सभा मोठी आहे की तिकडची मोठी आहे मला माहित नाही, सगळं जिथं बोलतो तिथं प्रॉब्लेम होईल। कारण एक भाषण मला रामदास कदमासारखं दुसऱ्या ठिकाणी सारखं करायची सवय नाही आणि म्हणून तुम्ही हप्तेखोर, हप्ते खाता। आणि दुसरी गोष्ट, बायानो याचे पैसे घेऊ नका आणि तुम्ही पण बाबूरावांनो घेऊ नका। आत्ताच सांगतो कसे पैसे कमवला ह्यानं। हप्ता मारता हप्ता तर आहेत, पण स्वतःच्या पत्नीच्या नावानं असलेल्या बारमध्ये। ती माऊली कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही, कशातही कुठेही नसते, कुठेही नसते। तिच्या नावानं जो बार आहे त्या बार मध्ये हा काय करत होता माहिती आहे का तुम्हाला? हा बाया नाचवत होता, बरोबर आहे? हा छमछम छमछम करत होता आणि तो छमछमचा पैसा आला की तो उडवायचा। लाज नाही वाटत तुला? आणि पोर सुद्धा तीच टीका करतो। अरे होय, आम्हाला अभिमान आहे, आम्ही कष्ट करून मेहनत करून राबून जे पैसे आम्ही कमवतो ते आमच्या घामाचे कमवतो, हरामाचे कमवत नाही। उठ सूट आपलं आमच्यावर बोलायचं, आम्ही दुर्लक्ष करतो। देवेंद्रजी काय माणूस आहे की साला कोण आहे काय समजत नाही। वास्तविक एवढ्या वेळा आमदार म्हणून निवडून गेला, इतके वर्ष आमदार राहिला, पक्षाचा नेता राहिला, प्रत्येकानं आपल्या मानात राहायला पाहिजे का नाही? बंगाली बाबा आपल्या मानात राहिलं पाहिजे। आपण दुसऱ्यावर काय बोललं नाही पाहिजे। कधी कधी मोठ्या माणसाने आपल्यावर कोण बोलला तरी आपण दुर्लक्ष केलं पाहिजे। आपण दुर्लक्ष केलं पाहिजे तर आपला मोठेपणा टिकून राहतो, पण ह्याला विकृती आहे। मला दरम्यान शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास भाई कदम यांनीही आमदार भास्कर जाधव यांच्या टीकेला जसास तसे उत्तर दिले आहे। जाधव आता याचा तोल गेलेला आहे, त्याच्या पायाखालची जमीन वाळू घसरलेली आहे। गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय।
आणि म्हणून तो कुत्र्यासारखा भोंकायला चालू झालाय. मी एवढंच म्हणेन, कुत्ते तो भोंकते आहे, हत्ती आपली चाल चलता है. अशा भोंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठं आहे. ह्या भास्करला हा ऐसान फार्म हाऊस आहे, याला शिवसेनेमध्ये 95 सालामध्ये तिकीट मी द्यायला लावली. याला शिवसेनेमध्ये देखील मी आणला आता. पण हा ऐसान फार्म हाऊस आहे, हा ज्या थाळीत जेवतो तिथंच हा छेद करतो, अशी याची अवलाद आहे. हा स्वतः काळ्या विद्या करतो. माझ्या गावच्या बहुतेक डोंगामध्ये एक भगत होता, विष्णू भगत. याची बायको त्या भक्ताकडे नेहमी जायची आणि गाडी माझ्या घरासमोर मी करून ठेवायची खाली आणि चालत जायची होती. आणि हा दुसऱ्याला म्हणतो हा काळ्या मिरच्या आणि काय असं ते भगतगिरी काळी विद्या, हे सगळे धंदे याचे आहेत. म्हणून मी त्याला काल सांगितलं होतं, तू एका बापाचा असतील तर प्रूफ करून दाखव रामदासांनी मी काळी विद्या केली म्हणून. त्यांनी मीडियामध्ये खोटं सांगितलं की मी त्यांच्या घरी जाऊन बघितलं. याची हिंमत आहे का रामदासांच्या घरी यायच्या आतमध्ये वाकून बघायची? हा गेला असं का बघत वापस गेला असं का? आणि मग खोटं बोल पण गेटून बोल, अशा पद्धतीनं फक्त रामदासांची बदनामी करण्याचं काम एकल त्याच्यात चाललंय. लोकांना आता कळलंय हा कुत्र्यासारखा पिसाळलेला आहे, याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे, याचा मेंदू सडलेला आहे आणि मग ह्याला चांगल्या डॉक्टरची गरज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.